Hello everyone, myself Komal Kuar, working as an assistant teacher at Mahatma Gandhi Vidya Mandir's Arts and Commerce Junior College, Yavna. Dear students, this video deals with the class 11th subject English, section 4 drama, 4.2 The Rising of the Moon. Dear students, today I am going to tell you about a one act play, The Rising of the Moon. It is written by Isabella Augusta Percy. Lovingly, we call her Lady Gregory. She was born in Ireland. She was a skillful playwright who mastered the one act play specially. The Rising of the Moon is a very famous one act play written by her. This play is based on the impressive passions of Irish nationalism. The title, The Rising of the Moon, is a symbol of the Irish uprising against the British. So, dear students, for the further information about the one act play, so that see the page number 138. The Rising of the Moon. Scene: side a queue in a seaport town, some posts and chains, a large barrel. Enter three policemen. Moonlight. Sergeant, who is older than the others, crosses the stage to right and looks down steps. The others put down and passport and unroll a bundle of placard. Dear students, की म्हणजे ज्या ठिकाणी जहाजं लोडिंग किंवा अनलोडिंग केले जातात ती जागा. सार्जंट, सार्जंट म्हणजे पोलीस अधिकारी. प्लॅकार्ड, प्लॅकार्ड म्हणजे जाहिरात. समुद्र किनाऱ्यावरील एका गावातील हे दृश्य आहे ज्या ठिकाणी बोटीचा धक्का आहे. आजूबाजूला काही खांब आहेत, काही साकळे आहेत. एक मोठे पिंप त्या ठिकाणी पडलेले आहे. चंद्राचा प्रकाश पसरलेला आहे आणि त्या चंद्राच्या प्रकाशात तीन पोलीस त्या ठिकाणी प्रवेश करतात. त्या तीन पोलिसांपैकी एक म्हणजे सार्जंट, जो वयाने मोठा आहे, जो पोलीस अधिकारी आहे. तो रंगमंचाच्या उजव्या बाजूस जातो आणि खाली जाणाऱ्या पायऱ्यांच्या दिशेने पाहतो. आणि ते जे दोघं बाकीचे पोलीस कर्मचारी होते ते काहीतरी चिटकवण्याकरता असलेला जो खळ असतो तो खळाचा डबा खाली ठेवतात आणि त्यांच्याजवळ जी जाहिरात असते ती जाहिरातीची गुंडाळी ते उघडतात. पोलिसमॅन बी: आय थिंक दिस वुड बी अ गुड प्लेस टू पुट अप अ नोटीस. ही पॉइंट्स टू बॅरल. बघा, पोलीस बी जो आहे तो पिंपाकडे निर्देश करतो आणि तो म्हणतो, पत्रक लावण्यासाठी ही योग्य जागा आहे का, असं मला वाटतं. पोलिसमॅन एक्स: बेटर आस्क हिम. कॉल्स टू सार्जंट, विल धिस बी अ गुड प्लेस फॉर अ प्लॅकार्ड. नो आन्सर. त्यावर एक्स पोलिसमॅन म्हणतो, सार्जंटला तो हाक मारत असतो आणि ही हाक मारल्यानंतर तो म्हणतो की त्यांना विचारलेलंच बरं. आणि अशा पद्धतीने तो सूचनापत्रक जे आहे ते लावण्यासाठी ही जागा ठीक राहील का असा प्रश्न त्या ठिकाणी विचारतो, परंतु त्याला त्या ठिकाणी उत्तर मिळत नाही. नाव सी द पेज नंबर 139. Policeman B: will be put up a notice here on the barrel. No answer. पोलिसमॅन बी जो आहे तो त्या ठिकाणी विचारतो की पत्रक लावण्यासाठी ही पिंपावर जी जागा आहे त्या पिंपावर हे पत्रक लावायचे का, त्यावर सुद्धा त्याला ते उत्तर मिळत नाही. सार्जंट: देर इज अ फ्लाईट ऑफ स्टेप here that leads to the water. This is a place that should be minded well.
If he got down here, his friends might have a boat to meet him. They might send it in here from outside. त्याच्यावर सार्जंट जो आहे तो त्या ठिकाणी म्हणतो की या पायऱ्याखाली पाण्यापर्यंत जातात आणि या ठिकाणी आपल्याला कडक पहारा दिला पाहिजे, कारण जी व्यक्ती आपल्याला पाहिजे ती व्यक्ती या ठिकाणी या पाण्याखालून उतरून जाऊ शकते आणि त्या ठिकाणी त्याचे जे मित्र आहेत ते मित्र त्या ठिकाणी त्याला बाहेरून बोट पाठवू शकतात. पोलिसमॅन बी. वुड द बॅरल बी अ गुड प्लेस टू पुट अ नोटीस ऑफ? पोलिसमॅन बी त्या ठिकाणी म्हणतो की सूचनापत्र लावण्यासाठी हे पिंप ठीक आहे का? सार्जंट. इट माइट यू कॅन पुट इट देअर दे पेस्ट द नोटीस ऑफ. सार्जंट म्हणतो ठीक आहे, त्यावर तुम्ही ते सूचनापत्रक लावू शकतात आणि अशा पद्धतीने ते दोघे त्या ठिकाणी ते सूचनापत्रक चिटकवतात. सार्जंट. रीडिंग इट. डार्क हेअर, डार्क आईज, स्मूथ फेस, height 5 feet 5. There is not much to take hold of it that. It's a pity I had no chance of seeing him before the broke out of jail. They say he's a wonder that it's makes all the plans for the whole organization. There isn't another man in Ireland would have broken jail the way he did. He must have some friends among the jailers. सार्जंट त्या ठिकाणी ते पत्रक वाचत असतो आणि ते पत्रक वाचत असतानाच गडद असे केस, गडद डोळे, नितळ चेहरा, उंची 5 फूट 5 इंच, यामधून फारसं काही समजण्यासारखं नाही असं तो म्हणतो, कारण ती व्यक्ती तुरुंग फोडून फरार झालेली असते. तेव्हा त्याला पाहता आलं नाही म्हणून मला फार वाईट वाटलं आणि लोक म्हणतात की तो जो मनुष्य आहे एक चमत्कार आहे. अख्ख्या संघटनेचा सर्व योजना तो एकटा आखत असतो आणि अशा पद्धतीने त्याने जो तुरुंग फोडला आहे तसे करू शकणारा दुसरा कुणीही माणूस आयर्लंडमध्ये शोधून सापडणार नाही. तुरुंगाच्या अधिकाऱ्यांपैकी कुणीतरी त्याला नक्कीच मदत केली असली पाहिजे, म्हणजेच त्या अधिकाऱ्यांपैकी कुणीतरी त्या ठिकाणी सामील असलं पाहिजे असं त्या सार्जंटला वाटतं. पोलिसमॅन बी. 100 pounds is a little enough for the government to offer for him. You may be sure any man in the force that takes him will get promotion. त्या ठिकाणी जो पोलिसमॅन आहे तो पोलिसमॅन म्हणतो की सरकारने त्याच्यासाठी जाहीर केलेली जी इनामाची रक्कम आहे ती 100 पाऊंड रक्कम फारच कमी आहे. पोलीस दलातील कोणतीही व्यक्ती जर त्याला पकडलं तर त्याला बढती मिळेल याची खात्री आहे. सार्जंट. I will mind this place myself. I wouldn't wonder at all if he came this way. He might came sleeping along there, points to side of quay, and his friends might be waiting for him there, points down steps, and once he got away, it's little chance we would have of finding him. It's maybe under a load of kelp. He would be in a fishing boat and not one to help a married man that wants it to the reward. केल्प म्हणजे तपकिरी रंगाच्या वनस्पती ज्या समुद्राच्या किनाऱ्यावर आपल्याला आढळून येतात. या ठिकाणी सार्जंट म्हणतो की या जागेवर मी स्वतः लक्ष ठेवीन. ती जी व्यक्ती आहे ती या बाजूने आला तर कदापि आश्चर्य वाटणार नाही. तो नजर चुकून धक्क्याच्या बाजूने येण्याची शक्यता आहे
आणि तिथे त्याचे मित्र त्याची वाट पाहत असण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. आणि तो त्या पायऱ्यांकडे निर्देश करतो. आणि एकदा तो आपल्या हातून सटकला की पुन्हा आपल्याला सापडणं मुश्किल आहे. तो मासेमारीच्या होडीतील समुद्रावर वाढणाऱ्या ज्या वनस्पती आहेत, ज्याला आपण केल्प म्हणतो, त्या ओझ्याखाली दडून पसार होईल आणि मग कोणीही एक माणूस किंवा एक व्यक्ती इनाम मिळवून द्यायच्या कामी येणार नाही. Policeman X. And if we get him itself, nothing but abuse on our heads for it from the people and maybe from our own relations. त्यावर पोलिसमॅन एक्स म्हणतो, आणि आपण जर त्याला पकडले तर आपल्याला लोकांचे शिव्याशाप खावे लागतील. कदाचित आपल्या नातेवाईकांची सुद्धा आपल्याला बोलणी खावी लागतील. Sergeant, well, we have to do our duty in the force, haven't we? The whole country depending on us to keep law and order. It's those that are down would be up, and those that are up would be down. If it was not for us, well, hurry on. You have plenty of other places of placard yet, and came back here then to me. You can take the lantern. Don't be too long now. It's very lonesome here with nothing but the moon. लोनसम म्हणजे एकाकी, एकटे, सुनसान. बघा, हा सार्जंट म्हणतो आपण आपल्या पोलीस दलाचे कर्तव्य पार पाडणं आवश्यक आहे. संपूर्ण देश कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आपल्यावर अवलंबून आहे. आपण नसतो तर आज जे ताब्यात आहेत ते मोकाट सुटले असते आणि जे मुक्त आहेत ते कैद झालेले असते. आणि म्हणून चला, लवकर चला, तुम्हाला अजून बऱ्याच ठिकाणी पत्रकं चिटकवायची आहेत. तेवढं काम पूर्ण करून इथे माझ्याकडे परत यायचं आहे. हा कंदील तुम्ही घेऊन जाऊ शकतात. आता फार वेळ लावू नका, कारण हा चंद्र एकटा सोडल्यास बाकी हे ठिकाण संपूर्ण सुनसान आहे, संपूर्ण एकाकी आहे. डिअर स्टुडंट्स, नाव सी द पेज नंबर 140. Policeman B. It's a pity we can't stop with you. The government should have brought more police into the town with him in jail and at assize time too. Well, good luck to your watch. They go out. असाइज म्हणजे फिरते कोर्ट. बघा, हा पोलिसमॅन बी जो आहे तो या ठिकाणी म्हणतो आम्ही तुमच्याबरोबर थांबू शकत नाही. हे बरं नाही. तो तुरुंगात असताना आणि खटलाई चालू असताना सरकारने आणखी जास्त पोलीस गावात पाठवायला हवे होते, परंतु ठीक आहे, पहाऱ्यासाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि ते दोघंजण त्या ठिकाणाहून निघून जातात. सार्जंट वॉक अप अँड डाऊन वन्स अँड ट्वाइस अँड लुक ॲट placard, 100 pounds and promotion sure. There must be a great deal of spending in 100 pounds. It's a pity some honest man not to be the better of that. A ragged man appears at left and tries to slip past. Sergeant suddenly turns. बघा, हा जो सार्जंट आहे हा ते पत्रक जे चिटकवलेलं आहे त्याच्याकडे पाहत इकडून तिकडे एक दोन वेळा तो हेरझाऱ्या घालत असतो. आणि तो म्हणतो 100 पाऊंड आणि बढती नक्की आहे. 100 पाऊंड खर्च करण्याची तयारी असणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एखाद्या प्रामाणिक माणसालाही त्यावर मात करणं कठीण आहे. आणि हे तो मनाशी बोलत असतानाच त्या ठिकाणी एक फाटक्या कपड्यातला
एक मनुष्य डाव्या बाजूने त्या ठिकाणी प्रवेश करतो आणि पुढे निघून जाऊ लागतो, तेवढ्यात हा जो सार्जंट आहे हा पटकन मागे वळतो. सार्जंट, व्हेअर आर यू गोईंग? सार्जंट म्हणतो, तू कुठे निघाला आहेस? मॅन, आय एम अ पुअर बॅलड सिंगर, युअर ऑनर. आय थॉट टू सेल सम ऑफ these. Holds out bundle of ballads to the sellers. He goes on. आणि तो जो मनुष्य आहे तो म्हणतो, साहेब मी एक गरीब बॅलड गायक म्हणजे पोवाडा गाणारा, आणि ही गाणी खलाशांना विकण्यासाठी मी निघालो आहे. आणि अशातच तो जी गाण्यांची जी पोतडी आहे ती पोतडी तो बाहेर काढतो आणि तो गाणं म्हणण्यास सुरुवात करतो. सार्जंट, स्टॉप, डिडंट आय टेल यू टू स्टॉप, यू कांट गो ऑन देअर. सार्जंट म्हणतो, थांब, मी तुला थांब म्हटलं ना, तू जाऊ नकोस, तू या ठिकाणी जाऊ शकत नाहीस. मॅन, ओ व्हेरी वेल, इट्स अ हार्ड थिंग टू बी पुअर, ऑल द वर्ड्स अगेन्स्ट द पुअर. आणि तो मनुष्य म्हणतो, बरं ठीक आहे, गरिबाचं जे जीवन आहे ते फारच वाईट आहे, सगळं जगच गरिबाच्या जीवावर उठलेलं आहे, म्हणजे सर्व जग गरिबाच्या विरोधात आहे, असं तो मनुष्य म्हणतो. सार्जंट, हू आर यू? कोण आहेस तू? मॅन, यू वुड बी ॲज वाईज ॲज माय सेल्फ इफ आय टोल्ड यू, बट आय डोंट माइंड, आय एम वन जिमी वॉल्श, अ बॅलड सिंगर. तो मनुष्य म्हणतो की मी कोण आहे हे तुम्हाला सांगितलं तर तुम्ही माझ्या इतके शहाणे व्हाल, पण हरकत नाही, मी जिमी वॉल्श आहे. जिमी वॉल्श म्हणजे जो पोवाडा किंवा लोकगीत गाणारा जो गायक होता तो जिमी वॉल्श मी आहे, असं तो असा तो मनुष्य या सार्जंटला म्हणतोय. सार्जंट, जिमी वॉल्श, आय डोंट नो दॅट नेम. सार्जंट म्हणतो, जिमी वॉल्श हे नाव मी कधीच ऐकलेलं नाही. मॅन, शुअर दे नो इट वेल इनफ, अ एनिस. वेर यू एव्हर इन एनिस, सार्जंट? आणि तो मनुष्य म्हणतो, पण एनिसमध्ये सगळ्यांना हे नाव चांगलं ठाऊक आहे साहेब, तुम्ही कधी एनिसमध्ये होता का? असा तो मनुष्य या सार्जंटला प्रश्न करतो. सार्जंट, व्हॉट ब्रॉट यू हिअर? तू इथे कशा करता आला आहेस? असा प्रश्न हा सार्जंट त्या मनुष्याला विचारतो. मॅन, शुअर इट्स टू असाइज्ड. I came thinking I might make a few shilling here or there. It's in the one train with the judges I came. आणि तो जो मनुष्य आहे तो सांगतो की इथे फिरत्या कोर्टात खटले चालू आहेत, तेव्हा थोडेफार जे शिलिंग म्हणजे काहीतरी पैसे आपल्याला मिळवता येतील का, या आशेने मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि या ठिकाणी जे न्यायाधीश आहेत त्या न्यायाधीशांच्याच गाडीने, त्याच रेल्वेने मी सुद्धा या ठिकाणी आलेलो आहे. सार्जंट, वेल, इफ यू केम सो फार यू मे ॲज वेल गो फार्दर, फॉर यू विल वॉक आउट ऑफ दिस. आणि सार्जंट या ठिकाणी त्या व्यक्तीला सांगतो, ठीक आहे, तू इथवर आलाच आहेस तर तसाच आणखी पुढे जा, इथून निघून जा. मॅन, आय विल जस्ट गो ऑन व्हेअर आय वॉज गोईंग, गोज टुवर्ड स्टेप्स. आणि तो मनुष्य जो आहे तो म्हणतोय, ठीक आहे, जातो, जिकडे मला जायचं आहे तिकडे मी जातोय. आणि तो पायऱ्यांच्या दिशेने तो जायला निघतोय. सार्जंट केम बॅक फ्रॉम दोज स्टेप, नो वन हॅज लिव्ह टू पास डाऊन देम टू नाईट. आणि सार्जंट त्या व्यक्तीला सांगतो की त्या पायऱ्यांपासून मागे फिर, आज रात्री त्या बाजूने खाली जाण्यास कुणालाही परवानगी दिलेली नाही आणि कोणीही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. डिअर स्टुडंट, सी द पेज नंबर
141. Man, I will just sit on the top of the steps. Still, I see, will some sailors buy a ballad of me that would give me my supper. They do be late going back to the ships. It's often I saw them in cork carried down the key in a hand cart. नाही, तो मनुष्य जो आहे तो त्या सार्जंटला सांगतो की मी फक्त वरच्या पायरींवर बसतो, एखादा खलासी गाणी विकत घेईल का ते पाहतो, म्हणजे त्यातून माझं आजचं जे जेवण आहे ते सुटेल. कारण ते जे खलाशी आहेत ते बोटीवर खूप उशिरा परत जातात. बऱ्याचदा ते जॅकेट घालून ढकलगाडीतून धक्क्यापर्यंत जाताना मी त्यांना पाहिलेलं आहे. सार्जंट, मूव ऑन. आय टेल यू, आय वोंट हॅव एनी वन लिंगरिंग अबाउट की टू नाईट. सार्जंट त्या व्यक्तीला म्हणतो की तुला मी इथून निघून जायला सांगितलं. आज रात्री कुणीही धक्क्यापाशी मला दिसता कामा नये किंवा रेंगाळताना मला दिसता कामा नये. मॅन, वेल, आय विल गो. इट्स द पुअर हॅव द हार्ड लाईफ. मे बी युअर सेल्फ माइट लाईक वन. Sergeant, here is a good ship now. Turns one oar, content and a five. That's not much. The pillar and a goat. You wouldn't like that. Johnny Hart. That's a lovely song. यावर तो जो मनुष्य आहे तो म्हणतो ठीक आहे, मी जातो. गरिबाचं जीवनच जगणं कठीण आहे असं मला वाटतं, आणि साहेब हे तुम्हाला आवडेल कदाचित. आणि अशा पद्धतीने तो एक पान उलटवतो आणि कंटेंट अँड अ पाईप हे जे गाणं आहे हे खास नाही. द पिलर अँड द गोट हे तुम्हाला आवडणार नाही. जॉनी हार्ट हे जे आहे हे फार सुंदर गाणं आहे असं ती व्यक्ती सार्जंटला म्हणते. सार्जंट, मूव ऑन. जा इथून. मॅन, वेट टिल यू हिअर इट सिंग्स. There was a rich farmer daughter lived near the town of Ross. She courted a Highland soldier. His name was Johnny Hart. Says the mother to her daughter, I will go distracted mad if you marry that Highland soldier dressed up in Highland plaid. ती व्यक्ती जी आहे ती सार्जंटला म्हणते की एवढं ऐकून घ्या, आणि तो ते गाणं गाण्यास सुरुवात करतो. तो म्हणतो की रॉस गावाजवळ एक श्रीमंत शेतकऱ्याची मुलगी राहत असते आणि जॉनी हार्ट नावाचा एक सोल्जर सैनिक जो आहे तो तिच्यावर प्रेम करत असतो. परंतु तिची जी आई आहे तिची आई तिला म्हणते की तू जर त्या सैनिकाशी लग्न केलंस तर मी वेडी होईन. सार्जंट, स्टॉप दॅट नॉईज. आणि सार्जंट अशा पद्धतीने त्या व्यक्तीला तुझं ते गाणं आहे ते थांबव असं म्हणतोय. सार्जंट, व्हेर आर यू गोईंग. सार्जंट म्हणतो की तू कुठे निघाला आहेस. मॅन, शुअर, यू टोल्ड मी बी गोईंग अँड आय एम गोईंग. तो मनुष्य सांगतो की जा म्हणून तुम्ही सांगितलं त्यामुळे मी निघतोय, मी या ठिकाणाहून जातो आहे. सार्जंट, डोंट बी अ फूल. आय डिडंट टेल यू टू गो दॅट वे. आय टोल्ड यू गो बॅक टू दी टाउन. सार्जंट म्हणतो मूर्खपणा करू नकोस, मी तुला त्या दिशेला जायला सांगितलेलं नाही, तू परत गावाकडे जा असं मी म्हटलेलं आहे. मॅन, बॅक टू दी टाउन इज इट. अशा पद्धतीने तो इसम जो आहे तो जो मनुष्य आहे तो परत गावाकडे जाऊ का असं म्हणतोय. सार्जंट, टेकिंग हिम बाय अ शोल्डर अँड शोविंग हिम बिफोर हिम, हेअर आय विल शो यू द वे. बी ऑफ विथ यू. व्हॉट आर यू स्टॉपिंग फॉर. सार्जंट त्या व्यक्तीची कॉलर पकडतो आणि ढकलत ढकलत चल तुला मी रस्ता दाखवतो, इथून निघून जायचं अशा पद्धतीने त्या व्यक्तीला सांगतो.
तू कशासाठी थांबला आहेस असा प्रश्न तो सार्जंट त्याला विचारतो. मॅन who has been keeping his eye on the notice point to it. I think I know what you are waiting for, sergeant. ती व्यक्ती त्या सार्जंटला म्हणते आणि ती व्यक्ती पत्रकाकडे पाहून पत्रकाकडे बोट दाखवत ती व्यक्ती या सार्जंटला म्हणते, तुम्ही इथे कशासाठी थांबला आहात हे मला बहुतेक समजले. सार्जंट व्हॉट्स दॅट यू. तुला त्याच्याशी काय करायचं आहे असा प्रश्न हा सार्जंट त्या व्यक्तीला विचारतोय. मॅन अँड आय नो वेल द मॅन यू आर वेटिंग फॉर. आय नो हिम वेल. आय विल बी गोईंग. ही शफल्स ऑन. अशा पद्धतीने ती जी व्यक्ती आहे ती व्यक्ती तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत आहात किंवा ज्या व्यक्तीची तुम्ही वाट पाहत आहात त्या माणसाला मी ओळखतो, चांगल्या प्रकारे ओळखतो आणि तो सांगतो की मी आता इथून निघून जातो आणि अशा पद्धतीने तो त्या ठिकाणाहून निघून जात असतो. Dear students, here I finished one part of the one act play. In my second part, I will explain you the another part of the one act play. Thank you.